विद्यार्थी मित्र, आज आपण NMMSच्या परीक्षेसाठी गणित या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तसं वर्गामध्ये आपलं ते सगळं झालेलंच आहे, पण तरीही परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला पुन्हा एकदा याला अभ्यासायचं आहे. जेव्हा आपण परिमेय संख्यांचा अभ्यास करायचं म्हणतो तेव्हा आधीच्या संख्या आपल्याला माहीत पाहिजेत. जशा की ह्या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजेच आपण त्याला मोज संख्यासुद्धा म्हणतो. मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या त्या कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 1000, 10,000, लाख असे सगळ्या संख्या ज्या आहेत 1 पासूनच्या पुढे ज्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो किंवा मोज संख्या म्हणतो. याच्यामध्ये शून्य येत नाही, पण 10मध्ये 1 आणि 0 10 होते. याचा अर्थ तिथं शून्य येतच नाही असं नाही, पण शून्यापासून त्या संख्यांची सुरुवात होत नाही. त्यांना आपण मोज संख्या म्हणतो. याच्यात तर मोजणे म्हणजे काय? आपण मोजताना केव्हाही शून्यापासून नाही मोजत, 1, 2, 3 पासून मोजायला सुरुवात करतो. म्हणून ते 1 पासून आपण ह्या संख्या घ्यायच्यात. फक्त त्याच्यामध्ये शून्य वाढला की त्या संख्येला आपण पूर्ण संख्यांचा समूह म्हणतो. आता नैसर्गिक संख्या म्हणतो झाला पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये? या दोघांमध्ये फक्त शून्य वाढला याच्यामध्ये. आता याच्यानंतर दुसऱ्या संख्या आहेत पूर्णांक संख्या. याच्यामध्ये ह्या संख्या तर आहेतच पूर्ण संख्या, पण ऋण संख्यासुद्धा त्याच्यात जोडल्या गेल्या. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 10, ऋण 100 या प्रकारे सर्व संख्या त्याच्यामध्ये जोडल्या गेल्या. आता याच्या पुढची संख्या आपल्याला खरी तर माहीत करायची, ती परिमेय संख्या. परिमेय संख्या कोणाला म्हणायचं? मग परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की ज्यांच्यामध्ये दोन संख्यांचं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ 5 ही एक पूर्णांक संख्या आहे, भागिले 3 ही एक पूर्णांक संख्या आहे. या दोन पूर्णांक संख्यांचं जे काही भागाकार ही परिमेय संख्या झाली. म्हणजे याची व्याख्या आपल्याला दिलेलीच आहे. m भागिले n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. यात m आणि n ह्या पूर्णांक संख्या आहेत. म्हणजे कोणत्या? ह्या संख्या आहेत. यांच्यातली कोणतीही संख्या घ्या. याच्यामध्ये 5 होती ती घेतली. आता उदाहरणार्थ मी इथे -2 घेतो. याच्यातलीच अजून एक संख्या घेतली मी 3, म्हणजे -2 भागिले 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे याच्यातली कोणतीही संख्या वर घ्यायची, कोणतीही संख्या छेदस्थानी घ्यायची आणि या दोघांचा गुणोत्तराला आपण परिमेय संख्या म्हणणार आहेत. फक्त अट काय आहे? जेव्हा आपण m भागिले n इथे m आणि n ह्या दोन्ही पूर्णांक संख्या घेतो तेव्हा n हा शून्य घ्यायचा नाही. छेदस्थानी शून्य येणार नाही. म्हणजे आपल्याला 5 भागिले 0 ही परिमेय संख्या म्हणता येणार नाही. म्हणजे परिमेय संख्या म्हणत असताना छेदस्थानची संख्या मात्र आपल्याला ती केव्हाही शून्य सोडूनची, ऋण असो की धन असो दोन्ही चालतात. दुसरा भाग, परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांकच का? नाही, त्या पूर्णांकसुद्धा असू शकतात. शून्यसुद्धा परिमेय संख्या आहे. 0 ही संख्या एक पूर्णांक संख्या आहे. भागिले 4 घेतले म्हणजे याचं उत्तरही 0च आहे. म्हणजे 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 5 ही परिमेय संख्या आहे का? हो. कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 असतेच. ही पण एक पूर्णांक संख्या झाली, ही पण एक पूर्णांक संख्या झाली. म्हणजे या दोघांचा भागाकार 5 ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे. म्हणजे कुठलीही संख्या ही परिमेय संख्या येते. फक्त अट काय आहे? त्याच्या छेदस्थानी 0 येऊ नये. म्हणजे या ठिकाणी पूर्णांक दोन संख्यांचं गुणोत्तर m भागिले n, पण m ही कुठलीही एक परिमेय संख्या, पूर्णांक संख्या. n ही सुद्धा कुठलीही पूर्णांक संख्या. अट एकच आहे की n मात्र 0 असणार नाही. अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार आहे. आता परिमेय संख्यांना ओळखण्याची अजून एक भाग आहे. परिमेय संख्या ह्या केव्हाही अखंड आवर्ती भागाकार रूपामध्ये, दशांश रूपामध्ये लिहिता येतात आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 1/3 ही परिमेय संख्या आपण म्हटलं. बरं, 1/3 याचा भागाकार किती येतो? बरं, एकाला भाग जाते म्हणून 0 घेतला, दशांश याच्यावर 0 घेतले तर 10 झाले. म्हणजे 3 त्रिक 9 झाले. 10तून 9 गेले की पुन्हा 1 उरला. एकावर 0 घेतले तर 10 झाले पुन्हा, म्हणजे पुन्हा 3 त्रिक 9 झाले. म्हणजे असे हे 3 3 3 3 सारखे येत राहणार.
यासारख्या भागाकाराला आपण काय म्हणतो? अखंड आवर्ती दशांश. अखंड आवर्ती दशांश आपण याला म्हणतो. म्हणजे 1/3 याचा भागाकार असा आला. यालाच आपण कसं लिहितो? 0.3च्या डोक्यावर आपण अशी आडवी रेघ करतो. म्हणजेच ही संख्या 3 पुन्हा पुन्हा येते, ही अखंड येते. आणि म्हणून असं जरी संख्या लिहिली नाही, अशी संख्या लिहिली तरी पण आपल्याला लक्षात येईल की ही परिमेय संख्या आहे म्हणून. म्हणजे परिमेय संख्या असण्यासाठी भागाकाराचा जो दशांश रूप आहे तो आपल्याला अखंड आवर्ती असावा. आता इथे 5/9 लिहिलेत, या दोघांचा भागाकार दशांश 5 5 5 5 या अशा प्रकारे येतो. काही ठिकाणी खंडित येतो भागाकार. आता उदाहरणार्थ इथलचा भागाकार बघा, 7/5. या दोघांचा आधी 5 1 5, 2 उरले, 2वर भाग जाताना दशांश घेतला, 2वर 0, 20 झाले. म्हणजे 5 चोक 20, यात बाकी 0 आली, म्हणजे इथं भागाकार संपला आपला. मग अशा भागाकाराला काय म्हणायचं? दशांश रूपातील खंडित दशांश रूप. याला खंडित म्हणायचं आणि अशाला अखंड आवर्ती म्हणायचं. पण अखंड भागाकार येणारे 2 प्रकार आहेत. एक येतात आवर्ती आणि एक येतात अनावर्ती. अनावर्ती जे असतात त्या मात्र इथे लिहिले बघा, अपरिमेय संख्येचे दशांश रूप अखंड व अनावर्ती असते. उदाहरणार्थ मी तुम्हाला काही संख्या दाखवतो. आता समजा 5.2, 03, 04, 05, 06, 07 असं होतच राहील. म्हणजे 0 येईल आणि त्याच्या पुढची संख्या 010, 011, 012, 013. म्हणजे ही न संपणारी आहे. म्हणजे ही अखंड तर आहेच, पण सारखाच भाग पुन्हा पुन्हा येतोय का? त्याच्यामध्ये नाही. म्हणून याला अखंड अनावर्ती असा शब्द आहे. अनावर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा न येणारे. हे पुन्हा पुन्हा न येणारे पण अखंड चालू राहणारा हा भागाकार आहे. म्हणून अशा संख्यांना आपण अपरिमेय म्हणणार आहेत. अपरिमेय संख्या. दुसऱ्या संख्या अपरिमेय कोणत्या आहेत? आता परिमेय कळल्या. अपरिमेय संख्यांना आपण पुन्हा एकदा पाहू. अपरिमेय कोणाला म्हणायचं? जसं वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, त्यांचा वर्गमूळ निघत नाही अशा संख्या. किंवा वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 11, यांची वर्गमूळ निघत नाहीत. वर्गमुळामध्ये 15, ज्यांचे पूर्ण वर्गमूळ निघत नाही. आता जसं वर्गमुळात मी 9 लिहिला, त्याचं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे 3 येतो. ही काही अपरिमेय संख्या नाही आहे, पण यासारख्या संख्या ज्या आहेत त्या अपरिमेय संख्या आहेत. ज्यांचं वर्गमूळ निघत नाही किंवा घनमूळ निघत नाही अशा संख्यांना, म्हणजे वर्गमुळात ठेवल्यानंतर जी संख्या येते तिला नुसती 2 ही परिमेय संख्या आहे, पण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या झाली. 3 ही परिमेय संख्या, पण वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या झाली. अशीच अजून एक संख्या आहे पाय. आपण जे भूमितीमध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ वगैरे काढायसाठी पाय वापरतो की नाही, तसं आपण त्याच्या अंदाजे 22/7 ही संख्या घेतो. पण ती अंदाजे किंमत आहे, ती पक्की पायची किंमत नाही. म्हणून पायला सुद्धा आपण अपरिमेय संख्या म्हणायचं आहे. म्हणजे यासारख्या वर्गमुळातल्या संख्या आणि पाय यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहेत. अजून कोणत्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहेत? ज्यांचा भागाकार हा अखंड अनावर्ती असतो. अखंड अनावर्ती त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहेत. काही उदाहरण घेऊ शकतो आपण. 35.1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे असं वाढत गेलं कुठलीच एक संख्या येणार नाही. पण काही संख्या अशा पण असतात. उदाहरणार्थ 3.141414 हे सुद्धा अखंड आहे. हे काही खंडित नाही आहे, थांबणारा भागाकार नाही आहे. परंतु इथे मात्र आपल्याला एक लक्षात येतं की 3.14 हा पुन्हा पुन्हा भाग येतो. म्हणून आपण याला इथे वर असा दंड देऊ शकतो, त्याला बार लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ 14 पुन्हा आहे. याला म्हणायचं अखंड आवर्ती आणि याला म्हणायचं अखंड अनावर्ती. ह्याच्यात 2 संख्या आहेत, अखंड अनावर्ती. म्हणजे आपण आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या पाहिल्या?
नैसर्गिक पूर्ण, पूर्णांक आणि अपरिमेय आणि परिमेय या संख्या आपण पाहिल्या. नैसर्गिक संख्येमध्ये 1, 2, 3, 4 या प्रकारच्या, पूर्ण संख्येमध्ये शून्यापासून सुरू होते 0, 1, 2, 3 या प्रकारे, पूर्णांकामध्ये -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 या प्रकारे. परिमेय संख्येमध्ये कोणत्या प्रकारच्या संख्या आपण पाहिल्या, त्या दशांश रूपातल्या म्हणा किंवा अपूर्णांकातल्या, पण कशा, त्या 3/2, 5/4 किंवा नुसता 1, 2, -3, -4 या प्रकारची कुठलीही संख्या, ह्या संख्या पण परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या ओळखण्याची खूण काय, की एक तर ते दशांशामध्ये असतात आणि त्यांचा भाग किंवा पूर्णांक लिहिलेले असतात. उदाहरणार्थ नुसते 5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, कारण 5 ही नुसती 5 नाही तर त्याच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे याला असं m/n स्वरूपात लिहिता येते, म्हणून आपण याला परिमेय संख्या म्हणणार आहेत. आणि यांचा भागाकार केला तर आपल्याला 5.000 असं मिळते. आता हा आवर्ती झाला, ज्यांचा भागाकार आवर्ती आहे, अखंड आवर्ती आहे, अशांना आपण परिमेय संख्या म्हणणार आहेत. किंवा नुसत्याच्या भागाकार स्वरूपात लिहिलं तरी त्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. पण अपरिमेय कोणाला म्हणणार आहेत आपण, ज्यांचा वर्गमूळ निघत नाही, अशा वर्गमुळातल्या किंवा घनमुळातल्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. किंवा जे दशांशामध्ये अखंड अनावर्ती असतात, इथं जसं आहे ना 5.20304 असं सर्व, म्हणजे शून्यमध्ये येईल, पुढे मात्र 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं चालूच राहील. हे न थांबणार आहे, अखंड आहे, पण सारखा भाग न येत असल्यामुळे ते अनावर्ती आहे. आणि हे अनावर्ती असल्यामुळे यांना आपण अपरिमेय म्हणणार आहोत. या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. म्हणजे अपरिमेय संख्या आपल्या लक्षात आल्या, या अखंड अनावर्ती दशांश रूपात मांडलेल्या असतात किंवा वर्गमूळात लिहिलेल्या असतात, अशा ज्यांचा वर्गमूळ निघत नाही, त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. अपरिमेय संख्यामध्ये एक पाय सुद्धा आहे. आता याच्यानंतर अजून एक आपल्याला भाग शिकायचा आहे, तो म्हणजे जेव्हा ही संख्या रेषा आहे, इथे 0 आहे, 1, हे 2 आहे. मग आता मी जर असं म्हटलं की मला 3/4 ही संख्या याच्यावर दाखवायची, म्हणजे याचा अर्थ काय, छेदस्थानी 4 आहे, म्हणजे एका भागाचे मी 4 भाग पाडले पाहिजेत. 1, 2, 3 आणि हा 4, म्हणजे हा 1, 2, 3, 4 भाग पडले. पहिला भाग झाला 1/4, दुसरा भाग झाला 2/4, तिसरा भाग झाला 3/4 आणि हा चौथा म्हणजे 4/4. 4/4चा भागाकार येतो 1. म्हणजे 3/4 कुठे आहे, या ठिकाणी. या प्रकारे आपण संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवू शकतो. कुठलीही संख्या आपण घेऊ शकता. आता उदाहरणार्थ मी आता इथे अजून एक संख्या दाखवतो तुम्हाला. इथे 0 आहे, हा 1 आणि हा 2. मला 3/2 ही संख्या दाखवायची आहे. आता या ठिकाणी याचा अर्थ काय, एका भागाचे 2 भाग पाडायचे आहेत मला. ह्या दोघांचे 2 भाग पाडले, एक केलं तर याचे 2 भाग पाडले. म्हणजे ह्या पहिला भाग 1/2, दुसरा भाग 2/2, तिसरा भाग 3/2 आणि चौथा भाग 4/2. म्हणजेच 2/2चा भागाकार 1 येतो, म्हणून हा 1 झाला. आता इथे ह्या 2 आणि अजून 1 अर्धा, याचा अर्थच काय बरं, 1 पूर्ण आणि 1/2 अर्धा. 3/2 म्हणजेच 1.5 ना, म्हणजे 1 पूर्ण आणि 1 अर्धा. म्हणजे इथं हा 1 पूर्ण झाला, पुढचा अर्धा भाग, म्हणजेच हा 3/2 ह्या ठिकाणी आला. अशा संख्या आपल्याला कधीकधी संख्या रेषेवर दाखवायला सांगतात किंवा संख्या रेषा दाखवून त्याच्यावरचे काही प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले असतात. आता याच्यावर आपण आधारित काही प्रश्न उत्तरं आपण आपल्या NMMSच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. काही उदाहरणं तुम्हाला सोडवूनच दाखवलेली आहेत पुस्तकामध्ये. आता हे वर्गमुळात 19 ही अपरिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे विचारलं आहे. आता तुम्हाला माहीत आहे की ही तर अपरिमेय संख्या, कारण 19चा वर्गमूळ निघतच नाही आहे. आता कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे असं विचारलं आहे. आता याच्या अलीकडे
कोणती संख्या आहे बरं? वर्गमुळात आपण 16 घेतली की जिचा वर्गमूळ निघू शकतो की नाही? वर्गमुळात 16 म्हणजे 4 संख्या झाली ती. आणि याच्या पुढे वर्गमुळात कोणती संख्या आहे जिचा पूर्ण वर्गमूळ निघतो? 25 आहे. म्हणजे वर्गमुळात 25चा वर्गमूळ 5 येतो. म्हणून 4 पाठीमागे आहे, 5 त्याच्या पुढे आहे. म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये कुठेतरी वर्गमुळात 19 ही संख्या असली पाहिजे. म्हणून 4 आणि 5 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून त्याचं उत्तर 3 आलं. तसं पुस्तकात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तरी मी आपण पुन्हा रिपीट करतोय. याच प्रकारचं हे उदाहरण बघा. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे? म्हणजे खंडित आणि अखंडित आपण आत्ता पाहिलं. त्यातलं खंडित म्हणजे भागाकार केल्यानंतर तो भागाकार थांबतो, त्याला आपण खंडित म्हणतो. म्हणजे या दोघांचा भागाकार करून पाहायचा, याचा करून पाहायचा, याचा करून पाहायचा, कुठलं तरी एक आपल्याला खंडित सापडेल. मग आता ते कुठे? सगळ्यात पहिलं बघा, याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याला आपण पूर्ण अपूर्णांकात रूपांतर करू. 8 चोक 32, 32 आणि 1 33, 33/8. आता 33/8चा भागाकार केला तर तो आला 4.125. म्हणजेच खंडित आवर्ती झाला. इथे भागाकार थांबला 5च्या नंतर, तो काही पुन्हा येत नाही आहे, म्हणून तो आवर्ती नाही आहे, म्हणजे तो खंडित आहे. म्हणून त्याचं उत्तर 1 नंबरचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. वर्गमुळामध्ये 6.25 ही संख्या म्हणजे याचं उत्तर किती आहे? म्हणजे कोणाच्या दरम्यान ही संख्या येईल असा त्या प्रश्न आहे. तो प्रश्न पूर्ण नाही आहे. जसं आपण वर 19चं पाहिलं होतं की वर्गमुळात 19 ही कोणाच्या दरम्यान आहे, तर तसं खालीलपैकी कुठल्या विधानाशी याचं जुळतंय ते आपल्याला विचारलं आहे. आता 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या ही आहे, पूर्णांक संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे किंवा 7पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे. याच्यातलं कुठलं योग्य आहे? तर तुमच्या लक्षात येईल 625 म्हणजे त्याचा जर दशांशचा विचार नाही केला थोडा वेळ आपण, तर हे 625 आहे. मग 625चा वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 25 आहे. मग 25ला जर इथे 2 दशांश मागे गेलो तर वर्गमुळात आपण 1 दशांश मागे जावं लागेल. म्हणून 2.5 आलं. 2.5 ही संख्या 2 आणि 3च्या मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर 1 नंबरचं आहे. 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या आहे. याच प्रकारे अजून एक उदाहरण आहे याच्यामध्ये दिलेलं. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? इथं सत्य असत्य कधी कधी लिहिलेलं असतं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आपण नेमकं उलटं होतं. आता इथं सत्य विधान शोधायचं आहे. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्या म्हणजे कोणती संख्या? पूर्णांक संख्या म्हणजे 1 2 3 4 0 उणे 1 उणे 2 उणे 3 उणे 4 ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत पूर्णांक संख्या आहेत. मग त्या परिमेय संख्या आहेत का? हो. प्रत्येकाच्या खाली छेदस्थानी 1 आपण लिहू शकतो. आत्ताच आपण शिकलो. म्हणजे जसं 0 याच्या खाली 1 लिहू शकतो, 2 याच्या खाली 1 लिहू शकतो. म्हणजे प्रत्येक संख्या ही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या आहे. म्हणजे पहिलंच विधान आपल्याला सत्य सापडलं. दुसरे असत्य काय ते आपण तपासून बघू. प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. आता याच्यात काय लिहिलं आहे? प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या असणं म्हणजे काय? याचा अर्थ पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 या प्रकारच्या संख्या. 0 1 2 3 4 या प्रकारच्या संख्या. पण परिमेय संख्येमध्ये मात्र अपूर्णांकसुद्धा येतात, पूर्णांकसुद्धा येतात, धनसंख्यासुद्धा येतात, ऋणसंख्यासुद्धा येतात. मग त्या याच्यात कुठं आहेत? म्हणून हे विधान असत्य आहे. म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या असते हे म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या असते. नैसर्गिक संख्यामध्ये 0 नसतोच, पण पूर्ण संख्येमध्ये 0 आहे. मग प्रत्येक पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या कशी असेल? कारण 0 याच्यामध्ये नाही आहे. म्हणून हे सुद्धा विधान असत्य आहे. प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते. आता पूर्णांक आहे म्हणजे त्याच्यामध्ये धन ऋण सगळेच आले, पण नैसर्गिक संख्येमध्ये फक्त धनसंख्या आहेत. म्हणून हे सुद्धा विधान असत्य आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला बरोबर उत्तर सापडलं तरी दुसरे पर्याय का चुकीचे आहेत हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. अगदी याच प्रकारे हे एक उदाहरण पहा. पुढीलपैकी कोणत्या संख्येचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही? आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय?
हे आपल्याला जर लक्षात येत असेल तर आपल्याला लक्षात येईल 5 या संख्येचा गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/5. कारण गुणाकार व्यस्त म्हणजे त्या दोघांचा गुणाकार केला की त्याचं उत्तर 1 येते. किंवा आता 4ची गुणाकार व्यस्त संख्या 1/4, या दोघांचा गुणाकार केला की 1 येते, कारण हे कटतात. अगदी तसंच 1/25चा गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे तर 25 आहे, कारण ह्या दोघांचा गुणाकार केला की 1 येतो. मग आता आपल्या प्रश्नामध्ये ज्या संख्या दिल्यात याचा गुणाकार व्यस्त संख्या 1/1 येईल, याचं उणे 1/1 येईल, याचं 1/4 येईल. पण शून्याला कोणत्याही संख्येनं आपल्याला गुणता येणार नाही. म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येनं आपण गुणलं तर त्याचं उत्तर शेवटी 0 येणार आहे, 1 येणार नाही. आणि म्हणून 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला सांगता येणार नाही. आता याच प्रकारे आपण आपल्या सरावासाठी जे दिलेले प्रश्न आहेत त्यांचासुद्धा आपण अभ्यास करू. पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? आपण आत्ताच पाहिलं पाय ही अपरिमेय संख्या आहे, म्हणजे याचा अर्थ ही परिमेय संख्या नाही. पाय जर अपरिमेय आहे तर ती परिमेय नाही आहे. आता इथे बघा ह्या परिमेय आहेत, कारण 22/7 हेही पूर्णांक आहे, हेही पूर्णांक आहे. मग या दोघांचा भागाकार m/n म्हणजे परिमेय संख्या झाली. याचा 3.14 म्हणजे हा खंडित अपूर्णांक आहे, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या झाली. आता 3ही हे तर काही उत्तर नाहीच आहे त्याचं, म्हणून पाय ही संख्या अपरिमेय नाही, म्हणून 1 नंबरचा पर्याय याचा येईल. ह्या ठिकाणी बघा बरं, ही संख्या परिमेय की अपरिमेय, म्हणजे ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे अचूक दाखवता येते? इथे 5.13133131333 असं ते वाढत चाललं. मग आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या आपल्याला ती कशाने दाखवता येईल? वरीलपैकी कोणताही पर्याय नाही. आता याच्यामध्ये उत्तर आहे वरीलपैकी कोणताही नाही. त्याचं कारण असं 5.13 म्हणजे 131313च यायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. इथे 13 आहे, एकदा 133 आहे, एकदा 1333 तीनदा आहे, इथं 133 चारदा आहे, म्हणजे पुढच्या वेळेस 5दा येईल, मग 6दा येईल. म्हणजे याचा अर्थ ते अपरिमेय संख्येत दाखवते ही. म्हणून आणि अपरिमेय संख्या अशा बारच्या रूपामध्ये दाखवताच येत नाही, आणि म्हणून ही संख्या या कोणत्याही पद्धतीनं दाखवता येत नाही. म्हणून वरीलपैकी कोणताही पर्याय नाही, हे त्याचं उत्तर आहे. 4 घनांची घनफळे पुढे दिली आहेत, त्यापैकी कोणत्या पर्यायातील घनाची प्रत्येक बाजू ही अपरिमेय संख्या आहे? आता याचा घन हा 125 घन सेंटीमीटर, म्हणजे याचा घनमूळ काय 125चा 5 आहे, कारण 5 25 आणि 25 125 आता इथे 144 आहे, 144चा घनमूळ काढायचा आपल्याला, तर तो 144चा घनमूळ निघतो का? नाही निघत. मात्र इथे 133चा घनमूळ निघतो, इथे 729चा घनमूळ निघतो. म्हणजेच याचा अर्थ 144चा घनमूळ निघत नसल्यामुळे जे काही उत्तर येईल म्हणजेच 144चा घनमूळ, म्हणजे इथे घनमूळ असं आपण लिहिलं तर हे अपरिमेय संख्या आहे, कारण याचं उत्तर निघत नाही. जसं याचं 5 निघते, याचं 133चा पण 343चा आपण घनमूळ काढू शकतो, 729चा घनमूळ काढू शकतो, याचं घनमूळ आपण काढू शकत नाही. म्हणून त्याचं जे काही उत्तर येईल ती अपरिमेय संख्या असेल. पुढीलपैकी कोणते उत्तर ही एक अपरिमेय संख्या असते? आता कोणते गुणोत्तर हे एक परिमेय संख्या आहे? आता परिघ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, परिघाचं सूत्र काय आहे? 2πr है ना, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे? πr², म्हणजे इथे पाय कटला, r आणि r वर्ग कटला, म्हणजे 2/r ही संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. व्यास आणि त्रिज्या, व्यास असेल 2r आणि त्रिज्या त्याची r असते, म्हणजे 2 निघाले तरी 2 ही परिमेय संख्या आहे.
वर्तुळाची परिमिती, चौरसाची परिमिती, चौरसाची बाजू. चौरसाची परिमिती काय आहे? 4x आणि चौरसाची बाजू काय आहे? 4. म्हणजे या दोघांमध्ये 4 कटला तर x ही कोणतीही संख्या असो ती परिमेय संख्या असेल. पण परिघ आणि व्यास, परिघ काय आहे? 2πr भागिले व्यास आहे 2r. इथे पाय r कटला, 2 कटला, म्हणजे फक्त पाय राहिला. पण आपण आधीच पाहिलं पाय ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून त्याचं उत्तर 4 नंबरचा पर्याय असेल. आता ही संख्या बघा, या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. तर a ची किंमत किती? आता याचं उत्तर आपण काढू. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं गुणाकार व्यस्त असण्यासाठी त्या दोघांचा गुणाकार हा 1 असावा लागतो. म्हणजे इथे 3a अधिक 1 भागिले 2 आणि 1 भागिले a अधिक 1 यांचा गुणाकार 1 असायला पाहिजे. मग आता मला सांगा 3a अधिक 1 भागिले 2 बरोबर हे इकडे गेलं भागाकारातलं गुणाकारच जाईल, म्हणजे a अधिक 1 होईल. मग हे भागाकार इकडे गेले तर 3a अधिक 1 बरोबर 2a अधिक 2, कारण हे 2 इकडे मी गुणाकारात घेतले, या दोघांनाही गुणलं त्याच्याने. मग आता 3a 2a इकडे घेतला, हा 1 तिकडे जाऊ देतो, म्हणजे 3a वजा 2a बरोबर 2 वजा 1. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या दोघांची वजाबाकी a आली आणि ह्या दोघांची वजाबाकी 1 आली, म्हणून a ची किंमत किती आली? 1. आता तो पर्याय इथं आहे का? आहे 3 नंबरमध्ये, म्हणून या संख्या a ची किंमत 1 आहे. 3 नंबरचं उत्तर या म्हणजे गुणाकार व्यस्त हे लक्षात ठेवा. गुणाकार व्यस्त संख्या असतात तेव्हा त्या दोघांचा गुणाकार 1 आला पाहिजे, आणि बेरीज व्यस्त संख्या जेव्हा असतात तेव्हा त्या दोघांची बेरीज 0 आली पाहिजे. आता या दोन संख्याच्या दरम्यान खालीलपैकी कोणती संख्या येईल? कोणती संख्या येत नाही. आता या संख्यांमधल्या संख्या आपल्याला माहीत झाल्या पाहिजे, ते आपण आधी माहीत करू. आता इकडे लक्ष द्या, इथे काय दिलं आपल्याला? 12/15 ही एक संख्या आहे आणि 2/5 ही एक संख्या आहे. मग या दोघांचा छेद समान करून घेऊ. म्हणजे काय करावं लागेल? याला वर 3 खाली 3 गुणावं लागेल. म्हणजेच हे 12/15 झाले आणि इकडे हे 3 बेत्रिक 6 आणि 5 त्रिक 15. आता छेद समान झाला, म्हणजे 12/5 आणि 6/5 यांच्यामध्ये कोणत्या संख्या असतील? त्यांच्यामध्ये 7/15, 8/15, 9/15, 10/15 या संख्या असतील. तर याच्यामध्ये मी ज्या सांगितल्या आत्ता संख्या, म्हणजे 7/15, 8/15, 9/15, 10/15 यापैकी ते कोणती संख्या सापडते का? 10/15 आहे, 9/15 आहे, 6/15 याच्या मध्ये नाही. म्हणजे 11/15 सुद्धा याच्यात आहे. पण 6/15 का नाही आहे? तर 6/15 ही कोपऱ्यावर आहे. म्हणजे समजा मी अशी संख्या रेषा काढली, ही आहे 6/15 संख्या आणि ही आहे 12/15 संख्या. या दोघांच्या मध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा ही संख्या त्याच्यात येत नाही किंवा ही संख्या त्याच्यात येत नाही. या दोघांच्या मध्ये यांना सोडून असणाऱ्या संख्या असतात आणि त्या सगळ्या ह्या आहेत. म्हणजे मी जेव्हा ह्या दोन संख्यांबद्दल बोलतो, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर यांना सोडूनच्या संख्याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे 6/15चा विचार करता येणार नाही, 12/15चा सुद्धा विचार करता येणार नाही. या दोघांच्या मध्ये मात्र 7/15, 8/15, 9/15, 10/15, 11/15 ह्या सगळ्या येतील, जसे आपण हे आता लिहिल्या इथे. म्हणजे याच्यामध्ये ज्या पर्याय दिलेत त्याच्यापैकी 6/15 ही संख्या मात्र या दोघांच्या दरम्यान येत नाही, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. आता ही संख्या बघा, या संख्या अपूर्णांकाचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते आहे?
आता याच्यामध्ये मात्र तुम्हाला याचा खरं भागाकार करून बघावा लागेल. तुम्ही भागाकार करून बघा 135 भागिले 42ला आणि त्याच्यामध्ये कुठे दशांश येते आणि आवर्ती येतं का नाही येते, कोणती संख्या पुन्हा पुन्हा येते हे पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. हे काम मी तुमच्यावर सोडतो भागाकार करण्याचं. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता यांच्यापैकी सगळ्यात लहान कोणती तुम्हाला माहीत आहे. धनसंख्या असेल तर धनमधून 0 ही सगळ्यात लहान येईल. 0 भागिले 9 म्हणजे ही संख्या 0 झाली, म्हणजे ह्या धनपेक्षा ही संख्या लहान झाली. पण आता त्याच्याहीपेक्षा लहान ह्या उणे संख्या असतात, ऋण संख्या असतात. मग ऋण संख्येमध्ये सुद्धा कोणती संख्या लहान असेल? आता बघा, मी इथे काही संख्या तुम्हाला दाखवतोय. ऋण 5 आणि ऋण 10 यांच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? संख्या रेषेवर सगळ्यात डावीकडे ह्या दोघात कोण येईल? तर ऋण 10 येईल. कारण 0 आपण जेव्हा पाठीमागे जाऊ इथे ऋण 5 येईल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ऋण 10 येईल. म्हणजे जितकी इकडची डावीकडची संख्या तितकी ती लहान असेल. या नियमाप्रमाणे जर इथं मोठी संख्या आहे म्हणून ती ऋण असली तर सगळ्यात लहान होईल. अगदी तसंच या प्रश्नामध्ये हे दोन ऋण, आता ह्याचा अर्थ ही मोठी सगळ्यात, ही त्याच्यापेक्षा लहान आहे. आता या दोघात लहान कोण आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. इथे ऋण 1/2 आहे आणि ऋण 10/9 ऋण 1/9 आणि ऋण 10/9 आहे. याच्यात मोठं कोण आहे? त्या दोघांचा भागाकार 0पेक्षाही कमी येतो, पण याचा भागाकार 1.111 असं येईल. म्हणजे या दोघांमध्ये धनसंख्येच्या दृष्टीने विचार करता ही मोठी संख्या आहे, म्हणून ऋण केलं की ती त्याच्याही पाठीमागे जाईल डावीकडे संख्या रेषेवर. म्हणून सगळ्यात लहान संख्या ऋण 10/9 आहे. दिसायला ती मोठी वाटते, पण ऋण संख्या असल्यामुळे ती सगळ्यात लहान आहे. याचा पर्याय हा आहे. याच्या पुढे काही उदाहरणं अजून आपल्याकडे दिलेली आहेत. आता ही एक संख्या बघा, x-5 आणि x+7 या परिमेय संख्या विरुद्ध संख्या आहेत. विरुद्ध संख्या आहेत म्हणजे त्या दोघांची बेरीज केली तर ते 0 येते. विरुद्ध संख्यांची बेरीज 0 येते. म्हणून x-5 अधिक x+7 या दोघांची बेरीज 0 यायला पाहिजे. मग आता बघू बरं आपण, x-5 अधिक x+7 बरोबर 0. म्हणजे या दोघांची बेरीज झाली 2x आणि 7तून 5 गेले तर उरले 2 बरोबर 0. म्हणजे 2x बरोबर -2, x बरोबर -2/2. म्हणजेच याचं उत्तर आलं -1. म्हणून xची किंमत आली -1. xची किंमत -1 ही या पद्धतीने आली. लक्षात आलं तुमच्या? या दोघांची बेरीज 0 आहे. मग हे जर सोडवलं आपण समीकरण तर आपल्याला xची किंमत -1 येते. म्हणून याच्यात -1 पर्याय आहे का? तो आहे 1 नंबर. म्हणून 9 नंबरचं उत्तर हे 1 नंबर आहे, -1 उत्तर. आता या संख्यांची बेरीज जेला 1/2 ने गुणल्यास कोणती संख्या मिळते? या दोघांच्या बेरजेला 1/2 ने गुणायचं आहे. आपण करून बघू. 2/5 अधिक 5/2 यांच्या बेरजेला 1/2 ने गुणायचं. काय उत्तर येते ते आपल्याला पाहायचं आहे. यांची बेरीज करायची, तिरपा गुणाकार करावा लागेल. 2 × 2 अधिक 5 × 5 भागिले 5 × 2 गुणिले 1/2. म्हणजे इथे 2 दोन्ही 4 आणि 5 5 25, 25 आणि 4 29 भागिले 5 दोन्ही 10 हे गुणिले 1/2. आता गुणाकार असल्यामुळे वरच्या वरच्यांचा गुणाकार 29 आणि 10 दोन्ही 20. मग 29/20 त्याचं उत्तर आलं. मग हे उत्तर आपल्या पर्यायात आहे का? 1 नंबरवरच आहे, 29/20. म्हणून याचं योग्य उत्तर आहे 29/20. आता याच्यात पुन्हा काही संख्या आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत, 11, 12, 13, 14, 15. हे मात्र आता मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हालाही स्वतःला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. यांचा प्रयत्न करा, तुम्ही सोडवा. नाही जमलं तर तुम्ही पुन्हा मला व्हॉट्सअपवर विचारू शकता.
लक्षात नाही आलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतरही लक्षात नाही आलं तर तुम्ही फोन करा. ठीक आहे.